नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकरी आंदोलन करतात। आंदोलक शेतकऱ्यांनी लिलाव आता बंद पाडलेत। व्यापाऱ्यांनी पैसे थकवल्यानं शेतकरी आक्रमक झाले। व्यापाऱ्यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप केला जातोय। मध्यस्थीसाठी आलेल्या पोलिसांसोबत सुद्धा शाब्दिक वाद झाला। नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले आणि यावेळी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। व्यापाऱ्यांनी पैसे थकवल्यानं शेतकरी आक्रमक झाले। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, सध्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकरी काय मागणी करतात? खरं तर पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जो शेतकऱ्याने कांदा थोडाफार वाचवला होता त्या शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा व्यापारी देत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांचा उद्रेक आपल्याला पिंपळगाव बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला। आज सकाळी या ठिकाणी लिलावासाठी कांदे घेऊन शेतकरी आलेले होते। शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांद्याचा लिलाव केला। यावेळी ज्या व्यापाऱ्याने 8 दिवसापूर्वी कांदा घेतलेला होता त्याने अजूनही पैसे दिले नसल्यामुळे या ठिकाणी संताप आपल्याला पाहायला मिळाला। यामध्ये खरं म्हणजे पिंपळगाव बाजार समितीमध्ये कधीही कांदा विकत घेतला की लगेचच पैसा दिला जातो, कॅश दिली जाते। मात्र एका व्यापाऱ्याने हे केलेलं नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा संताप झालेला आहे। शेतकऱ्यांनी पूर्ण लिलाव वेठीस धरलेला होता आणि आंदोलन करत एपीएमसीने या व्यापाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।